नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या एक दशकापासून ही अधिक काळ झाला आहे. धाराशिव शहरातील रस्त्यांची अगदी दुरवस्था आहे. साधं सामान्य माणसाला साधं चालता येत नाही अशी परिस्थिती रस्त्यांची आहे. आणि अशात मग नेते मंडळी शहर स्मार्ट सिटी करणार अशा अधूनमधून घोषणा करत असतात. करा, चांगलं आहे, नागरिकांसाठी ते तर हवंच आहे, पण ही स्मार्ट सिटी प्रत्यक्षात कधी होणार याकडेही जनतेचं लक्ष लागलेलं आहे. कवळीच घोषणा करता, निधी आणता, परत त्या निधीवर स्थगिती, असा हा जो खेळ चालू आहे, त्या खेळाला धाराशिवकर कंटाळलेले आहे हे नक्की. धाराशिव भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा तुळजापूरचे आमदार माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी परवा त्यांच्या फेसबुकवर सुंदर असं रस्त्याचं चित्र फोटो टाकला आहे. आणि त्यांनी धाराशिव शहर हे स्मार्ट सिटी करण्याचा आपला संकल्प असल्याचं सांगितलं असून सर्व रस्ते त्या छायाचित्रात दिसतात त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी त्यात म्हटलं आहे. चांगली बाब आहे. नेहमी तुम्ही घोषणा करता, पण ते त्या प्रत्यक्षात आणता की नाही याचंही तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. धाराशिवशी तुमची पक्की नाळ आहे. तुमचं मूळ गाव, तुमचं बरंचसं काही धाराशिवशी संलग्न आहे. त्यामुळं धाराशिव ही स्मार्ट सिटी व्हावी. बाहेरून आलेल्या लोकांना वा काय हे शहर आहे असं त्यांच्याकडून यावं अशीच आम जनतेची पण अपेक्षा आहे. स्मार्ट सिटीसाठी तुम्ही धडपड करताय हे आम्ही पाहतोच. सतत तुम्ही काही ना काही नवीन आणल्याच्या घोषणाही करतात, तेही आम्ही ऐकतो, परंतु प्रत्यक्षात काय होतं हे आम्हीच पाहिलेलं आहे. परवा साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही 140 कोटी रुपये शहराच्या विकासासाठी निधी तुमचेच मुख्यमंत्री अर्थमंत्री असल्यामुळं आणला होता, परंतु प्रत्यक्षात त्याचं काय झालं, त्याला तुम्हीच का स्थगिती दिली, त्यामुळं कामं वेळेत का पूर्ण झाली नाहीत. आणि आजही धाराशिवकरांना खड्ड्यातून ये जा करावीच का लागते याचंही उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही योजना आणा, शहर स्मार्ट करा, पण त्याचा काम करण्याचा कालबद्ध कार्यक्रम पण आखा, एवढीच धाराशिवकरांची मागणी आहे. धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही शहर सुधारण्यात आपल्या आमदार निधीचा वापर केलेला आहे. अनेक चौकात त्यांनी सुशोभीकरण केलं आहे. मग तो जिजाऊ चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, बसवेश्वर चौक असेल, असे अनेक चौकात त्यांनी निधी देऊन तिथं सुशोभीकरण केलेलं आहे. चौक आकर्षक असे चौक केलेले आहे. परंतु आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही जे कार्य केलं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आबालवृद्धांना शक्य आहे का याचाही गांभीर्यानं विचार करा ना. कारण कुठल्याही चौकात
जायचं म्हणलं की घर सोडले की खड्डेच खड्डे आहेत. रस्त्याची अशी अवस्था आहे की सांगता नको. त्यातच शहराला आधुनिक रूप देण्यासाठी पंतप्रधान नगरोत्थान याच्यातून शहरात भुयारी गटाराचं काम गेल्या 4 वर्षापासून रडत खडत सुरू आहे. त्यामुळं शहरातल्या जवळपास सर्वच रस्त्याच्या चाळण झालेली आहे. मग तो केंद्रानं दिलेला निधी वेळेवर काम आपल्याला मिळत नाही. त्यात 2 वर्षाचा कालावधी हा भुयारी गटार कामासाठी होता. त्याला आता 4 वर्ष झाली आहेत तरी ते काम अजून पूर्ण नाही. तर हा निधी कुठं अडतोय, का नाही, हे सर्वच लोकप्रतिनिधींनी बघण्याचं काम आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचाही प्रयत्न असतो, परंतु प्रयत्न करतात पण ते पूर्णत्वाला नेत का. हे तिन्ही नेते त्यांची खऱ्या अर्थानं ते आमचं म्हणणं त्यांनी एखादंच कामाचं हाती घ्यावं आणि ते वेळेत पूर्णत्वाला न्यावं, म्हणजे त्याचा धाराशिव शहरातील नागरिकांना खऱ्या अर्थानं वेळेत उपयोग होईल असं दिसतंय. आता शहरातून जो बोरफळ ते पाटस हा राज्यमार्ग जातो, त्या राज्यमार्गाचं सांजाचा भवानी चौक ते बार्शी नाक्यावरील जिजाऊ चौक ह्या टप्प्याचं काम सुरू झालंय. त्याला 7 महिने होऊन गेले. 7 महिन्यापूर्वी जिजाऊ चौक ते पोलीस स्टेशनच्या पर्यंतचा मार्ग एका बाजूने खोदला होता. मग त्याचं सिमेंटीकरण पण झालं, परंतु दुसरा मार्ग आता खाली खोल झाला आहे आणि तसाच तो खड्ड्याचा आहे. त्यामुळं नागरिकांना आणि या मार्गावरून बाहेरगावी येणाऱ्यांना काय त्रास होतो हे जे त्या रस्त्याचा उपयोग करतात त्यांनाच कळतं. या रस्त्यावरून या तिन्ही लोकप्रतिनिधी कधीतरी प्रवास करतात आणि नेमकं त्यावेळेस त्यांना रस्ता कुठं अडथळा येत नसावा. त्यामुळं नागरिकांना काय त्रासाला सामोरं जावं लागतं याची यांना कल्पना नसावी. त्यामुळंच हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून MMRDA कडून कुणी काम घेतलं आहे. काम का असं रखडत सुरू आहे याकडं कधीतरी तिघांनी धाराशिवकरांसाठी एकत्र यावं आणि त्या संबंधित विभागाला गुत्तेदाराला खडसावं आणि आमच्या नागरिकांचे होणारे हाल पुढे होणार नाहीत याची व्यवस्था करावी अशी धाराशिव नगरवासियांची मागणी आहे. तसं पाहिलं तर हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक प्रचंड रहदारी असते शहरातील. तसं म्हणलं तर जवळपास 40% नागरिकांची ये-जा या मार्गावरून दररोज होत असते. त्यांना कुठंतरी काम असतं, बाजारातून काहीतरी घरी आणायचं असतं, यामुळं बाहेर पडावंच लागतं आणि हा त्रास सहनच करावा लागतो असंच चित्र आहे. त्यामुळं शहराच्या नूतन नगराध्यक्षा सोनेहा काकडे, नगर परिषदेतले गटनेते अमित शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते प्रदीप मुंडे, काँग्रेसचे गटनेते सिद्धार्थ बनसोडे आदींनी पण या शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याकडे लक्ष वेधून आपल्या नेत्यांना याच्यासाठी काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढण्याचं सांगणं गरजेचं आहे. ते जेव्हा रेस पेटतील आणि नेत्यांना खऱ्या अर्थानं काय करावं लागतं हे सांगतील त्यावेळेस मग शहराचं
खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीत रूपांतर होण्याला सुरुवात होईल. आणि राणा जगजितसिंह पाटील यांना जसं त्या छायाचित्र त्यांनी हे केलेलं आहे त्याप्रमाणे शहरातील रस्तेही होतील. त्यामुळं सर्वच ह्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं विचार करून खऱ्या अर्थानं धाराशिवकरांचा जो रोजचा त्रास आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. स्मार्ट सिटी राहिली किमान त्रास होणार नाही असं तरी काहीतरी काम करावं एवढीच अपेक्षा आहे. नुकतीच धाराशिव शहराच्या नगर परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे. सत्ता आल्यानंतर आणि नगराध्यक्षा सुनेहा काकडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात शहरातील ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही 100 दिवसात पूर्ण करण्याचा भाजपनं 100 डेजचा संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टीनं काही कामंही चालू असल्याचं शहरात दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी लवकरच आपण शहरात दररोज पाणी पुरवठा होईल याची व्यवस्था करू असं आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल ही धाराशिवकरांना जाण आहे. मात्र सध्या 8 ते 10 दिवस एवढे दिवस उलटल्यानंतरच नळाला पाणी येतं. हे सर्व एकाच भागात हे नाही तर संपूर्ण शहरात अशी अवस्था आहे. तेव्हा किमान दररोज पाणी देण्याची व्यवस्था होईपर्यंत आठवड्यातून 2 वेळेस तरी धाराशिवच्या नागरिकांना उजनी असो किंवा नळ पाणी पुरवठ्याचं पाणी मिळावं, तेही चांगलं पाणी मिळावं अशी धाराशिवकर मागणी करतायत. परंतु त्या मागणीकडं लक्ष देण्याचं काम नगर परिषद करते असं दिसत नाही. नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाचे सभापती विलास लोंढे हे तसे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून शहरात ओळखले जातात. त्यांनी दररोज पाणी पुरवठा विभागाच्या जे मुख्य आहेत जे पाणी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात यांना सोबत घेऊन संपूर्ण शहराच्या प्रत्येक भागाची पाहणी करावी. म्हणजे वास्तव काय आहे हे विलास लोंढेंना पण लक्षात येईल आणि शहरातील मायमाऊली पाणी का करते हे लक्षात घेऊन मग ते त्याच्यावर उपाययोजना करतील असं शहरातील नागरिकांना वाटत आहे. तर बघूया आता स्मार्ट सिटीबरोबर दररोजच पाणी शहरातील नळाला कधी येतंय याकडं समस्त धाराशिवकरांचं लक्ष असेल एवढं खरं. आज आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा.